उल्लासनगर में क्रिप्टो करेंसी में मुनाफे का झांसा देकर 24 लाख रुपए से अधिक की ठगी का मामला सामने आया है। पीड़िता प्रभावती संजय माली की शिकायत पर पुलिस ने कार्रवाई करते हुए आरोपी मुकेश मोरे को गिरफ्तार कर लिया है। आरोप है कि मुकेश मोरे ने अपनी पत्नी अर्चना मोरे के साथ मिलकर रोजाना रिटर्न का लालच देकर 15 लोगों से निवेश करवाया। शुरुआत में कुछ रकम लौटाकर भरोसा जीता गया, लेकिन बाद में भुगतान बंद कर संपर्क तोड़ दिया गया। पुलिस ने आरोपी को अदालत में पेश किया, जहां कोर्ट ने उसे 2 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। मामले की आगे की जांच जारी है। माळी वय वर्ष 42. मानेरगाव नादिगाड्यांच्या पुढे मंदिरातील एसटी कॉलेजसमोर गेल्या नोव्हेंबर 7 तारखेला 2025 ला माझ्याकडे एक माझी फ्रेंड आलेली की बाबा अशी अकाई कंपनी म्हणून आहे, त्याचा ॲप आहे. ते लोक म्हणजे ट्रेडिंग शिकवतात आणि आपल्याला 40 दिवसाची वर्किंग करायला लावतात, त्याच्यामुळे पैशाचा डबल आहे. मग त्या ट्रेडिंगच्या भावाने आम्ही शिकायला काहीतरी गेलो. त्यांनी आमच्याकडून जवळजवळ 10,000 पासून ते 2 लाखापर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं. तर आम्ही जवळ 40 ते 45 लोकांनी आम्ही लोक जमा झालेलो आम्ही बनवला प्लॅन आणि ट्रेडिंग करू म्हटल्यापासून ह्या मुकेश मोरे यांनी आमच्याकडून जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये आमच्याकडून वसुली केली आणि आम्हाला परत फेडताना त्यांनी आम्हाला टाळाटाळ केली आणि आम्हाला बोलले की देतो देतो म्हणून. आणि आमच्या आता हे जो लीडर म्हणून आम्हाला लोक काम करतायत ना, त्यामुळे आम्हाला कायदेशीर हा पैसा मिळवून द्यावा. आणि ट्रेडिंग शिकवताना त्यांनी जे सांगितलं ट्रेडिंग शिकू, त्यांनी आम्हाला काही शिकवलं पण नाही, काही दाखवलं पण नाही. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर तक्रार केली आहे, तर ती तक्रार आम्हाला हे करावी. बनवून ईमेल आयडी घेऊन आमचा आयडी बनवायचा, एक ऍप मधून आम्हाला दाखवायचं की तुमचे एवढे डॉलरच्या स्वरूपाने आणि त्यांची मिसेस अर्चना मुकेश मोरे यांच्या अकाउंटला ते पैसे जायचे. त्या पैसे गेला तर आमचा आयडी ग्रीन व्हायचा. त्यानंतर आम्हाला रोजचे 5% येईल असं सांगत होते. मुंब्रा भांडुपणी कळवा आम्हाला माहित पडलं की तुम्ही पुढे काही काम करू नका, असा व्यक्ती हा व्यक्ती त्यांनी फ्रॉड केला. नंतर आम्हाला हळूहळू तपासणी केली तर हळूहळू याचे आरोप आम्हाला माहित पडले. त्यामुळे आम्ही हा न्यूज भेटले आम्हाला, त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला. तरीपण 40 ते 45 लोकांचे पैसे यांनी हळूहळू घेतले. कोणाचे 10,000 आहे, कोणाचे 20, कोणाचे 50,000 आहे, कोणाचे लाख रुपये असे करून यांनी आम्हाला लालच दिली की बाबा आम्ही शिकू पुढे तुम्हाला ट्रेडिंग. आणि माझी एक कंपनी आहे ती ओपन करून आम्हाला सांगितलं की बाबा ही आमची कंपनी, ही ॲप आम्ही बनवलंय. ह्याच्यात आम्ही बाबा तुम्ही पण टाका, प्रॉफिट देणार आहे. फोन उचलला नाही आणि मी कामात आहे, मी इथे तिकडे आहे. आम्हाला ऍड्रेस पण माहित नव्हता यांचा. मग आम्हाला माहित पडलं की बाबा की मुंब्र्यामध्ये पण यांनी 100 करोडचा घपला केलाय आता. तर आम्ही यांना लालच देऊन 3 लाखाचा लालच देऊन की बाबा एक मोठा इन्व्हेस्टर भेटलाय, तुम्ही येऊन भेटून जावा आमच्या त्यांना भेटून जावा. तेव्हा आम्ही बोलवलंय आणि पकडलं आम्ही तेव्हा असं आहे. मग कंप्लेंट केलंय तिथं पण ते बोलले की बाबा आम्ही चेक देतो, हे देतो करून आम्हाला हे केलं की बाबा आम्ही देऊन टाकेल तुमचे पैसे, असं करून आम्हाला हे पूर्ण प्रकारमध्ये फसवलंय. आता आम्हाला आमचे पैसे सगळ्यांचे आम्हाला परत पाहिजे. हा बस. इंद्रायणी पोलीस स्टेशन येथे फसवणूक आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी मुकेश दत्तात्रय मोरे याने अनेक लोकांकडून जो आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये 15 ते 20 लोकांकडून पैसे जमा करून तुमचे पैसे क्रिप्टो करन्सी किंवा इतर ठिकाणी गुंतवून तुम्हाला दररोज 5% रिटर्न देतो अशा पद्धतीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून अमाऊंट घेतली. आणि ती अमाऊंट जवळजवळ 22,95,000 पर्यंत अमाऊंट आहे असं आतापर्यंत तपासामध्ये आलेलं आहे. आणि ते अमाऊंट घेऊन त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल. तसेच त्या आरोपीवरती ठाण्यामध्ये, ठाणे आयुक्तालयामध्ये, इतर पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हे यापूर्वी एक वेबसाईट आहे
www.akaya.space त्या वेबसाईटचा वापर करून आरोपीने या लोकांना ऍप डाउनलोड करून दिला. अशा पद्धतीने प्रायमरी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्यावर आपला पोलीस तपास सुरू आहे. त्यावरती पुढील कारवाई केली जाईल. जी मॉडस ऑपरेंडी अशी आहे की ज्यांना गुंतवणूक करायची किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना माहिती मिळाल्यानंतर तो त्यांना कॉन्टॅक्ट करतो किंवा वेगवेगळ्या त्या साईटचा वापर करून कॉन्टॅक्ट केला जातो आणि त्यावरनं त्यांना गुंतवणूक करण्यासाठी आमिष दाखवलं जातं. आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक प्रलोभन देऊन तुम्हाला एवढं पर्सेंट परतावा देतो अशा पद्धतीने त्यांना सांगून त्यांच्याकडून गुंतवणूक म्हणून पैसे घेतले जाते आणि त्यांची फसवणूक केली जाते. अशा पद्धतीची मॉडस ऑपरेंडी. मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की अशा पद्धतीने पैसे डबल करून देतो किंवा तुमच्याकडे तुम्ही गुंतवणूक करा, मी तुम्हाला 40 दिवसामध्ये एवढे पैसे देईल, एवढे पैसे देईल असं कोणी सांगत असेल तर अशा फ्रॉड लोकांकडे, फ्रॉड वेबसाईट, फ्रॉड ऍपच्या नादी न लागून आपले जे मेहनतीने कमावलेली पैसे आहेत तर त्याचं नुकसान करून घेऊ नये नागरिकांनी. एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. सर, हा जो आरोपी आहे मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून हे सगळं केलेलं आहे, ठिकाणी केलं. किती लोक आहेत, कशा पद्धतीने हे काम? गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये त्याची पत्नी सह आरोपी असल्याबाबत माहिती मिळते. त्याचे इतर काही साथीदार असतील तर तो आता गुन्हा प्राथमिक लेवलला आहे, तपासाच्या प्राथमिक लेवल आहे. पुढे जे निष्पन्न होतील गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.